नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत। राज्यभर शांतता रॅली काढून ते सरकारला इशारा देत आहेत। जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात यावं असं थेट आव्हानही भाजप नेत्यांकडून देण्यात आलं। मनोज जरांगे पाटील सांगलीत शांतता रॅलीनिमित्त आले होते। त्यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली। 29 ऑगस्टला मराठा समाजाची बैठक होणार आहे, तर या बैठकीत काय करायचे हे ठरणार। एकही सीट कोणाची निवडून येणार नाही। आम्हाला राजकारण करायचं नाही, त्यामुळे कोणताही पक्ष नाही, अपक्ष नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार उतरण्याचा इशारा दिला। आणि मीडियाशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की राखीव जागांवर मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ। 29 तारखेला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल। ज्यावेळी माणूस कशात सापडला नाही त्यावेळी त्यांना बदनाम केले जातील। माझ्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांचे 5 ते 6 गट तयार करत आहेत असा आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला। माझ्या विरोधात बोलणाऱ्यांचं धनी सागर बंगल्यावर आहेत। त्यांनीच माझ्या गेवराईच्या घराबाहेर नोटीस चिटकवले होते असं देखील जरांगे पाटील यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।